हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। तुषार दोषी त्यांच्या नावाप्रमाणेच दोषी आहेत का ते इथं आज का आले नाहीत? डिपार्टमेंट जर आरोपींना वाचवत असेल तर तपासावर विश्वास कसा ठेवणार? फलटणमध्ये आंदोलनाला बसलेल्या अंधारेंचे पोलिसांना सवाल। आशिष शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलंय, त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक। शेलारांनी केलेल्या आरोपांचा उद्धव ठाकरेंकडून घणाघाती समाचार। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं शेलारांनी मान्य केल्याबद्दल त्यांचं कौतुक। त्यांनीही आमच्यासोबत कोर्टात यावं, उद्धव ठाकरेंचा शेलारांवर जोरदार टोला। राज ठाकरेंनी बोट जिहाद करू नये, मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका। भाजपच्या आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर घणाघाती आरोप। राज ठाकरेंनंतर आता भाजपच्या आशिष शेलारांचाही लाव रे तो व्हिडिओ। राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीमध्ये हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल। विरोधकांकडून फेक नरेटिव्हची बांधणी सुरू, मात्र जनता फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवते। आशिष शेलार यांचा विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांवर हल्लाबोल। पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांचं आंदोलन। भर रस्त्यामध्ये पोस्टर लावत चाकणकरांवर ठोंबरेंची जहरी टीका। सुप्रिया सुळेंनी फलटणच्या पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमध्ये घेतली भेट। हे प्रकरण संसदेमध्ये मांडा आणि सरकार असंवेदनशील असल्याचा सुळेंचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। फलटणमधील पीडित महिला डॉक्टर प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी डॉक्टर आक्रमक। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये 15 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू। ग्रामस्थ संतप्त झाल्यानंतर वन विभाग नरभक्षक बिबट्याला करणार ठार, मात्र त्याला शोधणार कसं असा ग्रामस्थांचा सवाल। आणि तेलंगणामध्ये हैदराबाद विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात। मिर्झागुडा गावाजवळ टिप्परची एसटी बसला जोरदार धडक। अपघातामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून। आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांचा समाचार घेतला। यावेळी लाव रे तो व्हिडिओ म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवला। राज ठाकरेंवर आशिष शेलारांनी जोरदार निशाणा साधला। राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीमध्ये हिंदू मराठी मतदारच दिसतात का असा सवाल आशिष शेलारांनी केला। तर तुष्टीकरणाच्या राजकारणाला आमचा विरोध आहे अशी भूमिका आशिष शेलारांनी मांडली। विरोधकांच्या मतदारसंघामध्ये अनेक मुस्लिम दुबार मतदार असल्याचा आरोप शेलारांनी केला। दुबार मुस्लिम मतदारांबाबत तुमची भूमिका काय असा प्रश्न आशिष शेलारांनी विचारला। तर राज ठाकरे वोट जिहाद करतायत असा घणाघात शेलारांनी केला। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार असल्याचा आरोप शेलारांनी केला। दुबार मतदार केवळ भोईरा आणि पाटीलच का दिसले असा सवाल शेलारांनी विचारला। निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे। पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर, कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार,
अहो केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे. सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका. राज ठाकरेची मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका. कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा, कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण, डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात. ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगूल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटका म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी. आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून, ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका. राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत. मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी, अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा. तर आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांचा समाचार घेतला. मात्र यावेळी शेलारांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलारांवर हल्लाबोल केला. दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतले पप्पू भूमिका मांडतायत आणि त्यांना उघडं पाडण्याची आमची भूमिका आहे, असं विधान आशिष शेलारांनी केलं होतं. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. आशिष शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलंय, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. तसंच आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. तर मतचोरीच्या मुद्द्यावरून आम्ही केलेल्या आरोपांना शेलारांनी आमच्या आरोपांना फुलटॉस दिला असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलं आहे. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काय कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा. आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो. तो त्यांचा केविळ होण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय, त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे आलेले आहेत. आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे. म्हणजे इथलंच आहे. वडिलांचं नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना. आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले. पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेलं आहे, ते सप्रमाण दाखवलेलं आहे. म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा. आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे.
आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे. पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे. नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही. हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय. उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहेत. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे.